नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर पठाण. आजच्या व्हिडिओचा विषय दाद आणि खाजवणे कशी कमी करावी हा आहे, ज्याला दाद किंवा टिनिया असेही म्हणतात. हा विषय महत्त्वाचा आहे कारण ही समस्या खूप सामान्य आहे आणि कोणालाही होऊ शकते आणि लोक डॉक्टरांना भेटण्यास संकोच करतात आणि लाजतात. दादवर क्रीम लावली जाते हे सर्वांना माहीत आहे, परंतु ती कशी आणि किती वेळा लावायची हे काही लोकांना माहीत नसते. म्हणून मी हा व्हिडिओ विशेषतः या विषयावर चर्चा करण्यासाठी बनवला आहे. शेवटी मी तुम्हाला क्रीम लावण्याची योग्य पद्धत सांगेन. तर शेवटपर्यंत संपर्कात राहा. मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे. दाद म्हणजे काय? दाद एक फंगल इन्फेक्शन आहे. हा एक बुरशीचा इन्फेक्शन आहे जो आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात आढळतो. जसे की दाद तुमच्या डोक्यावर होऊ शकतो, तुमच्या मानेवर असू शकतो, तो तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात असू शकतो. म्हणजेच तो तुमच्या हातावर असू शकतो, पायावर असू शकतो, तो तुमच्या मांड्यावर असू शकतो, तो तुमच्या बोटांच्या दरम्यान देखील आढळू शकतो. याशिवाय तो तुमच्या पेल्विसमध्ये किंवा तुमच्या पोट आणि मांड्यांमधील भागात आढळू शकतो. तो पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळतो. हा दाद इन्फेक्शन कसा दिसतो? हा दाद इन्फेक्शन गोलाकार दिसतो, म्हणजेच अंगठीच्या आकाराचा असतो, म्हणून त्याला आपण दाद म्हणतो. त्याच्या कडा उंचावलेल्या असतात आणि मध्यभागी पूर्णपणे क्लिअर असते. कधी कधी गोलाकार कडा पांढऱ्या खवले असतात जे उंचावलेले असतात. दात ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे ते खूप खाजवते आणि कधी कधी तुम्ही इतके जोरात खाजवता की खाजवल्यानंतर पाणी किंवा पूत देखील बाहेर येऊ शकते. मी सांगितलेले हे सर्व गोष्टी ऐकल्यानंतर जर तुमच्या त्वचेवर हा गोलाकार इन्फेक्शन असेल तर तुम्हाला हे समजले पाहिजे की तुम्हाला दाद आहे. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की त्यावर उपचार करण्यासाठी कोणती क्रीम लावावी, ते कसे लावावे आणि ते टाळण्यासाठी कोणते होमिओपॅथिक औषध घ्यावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रथम आपण दाद म्हणजे काय यावर चर्चा करूया. दाद ही फंगल इन्फेक्शनमुळे होणारी त्वचेची खाज सुटणारी स्थिती आहे. जास्त गोड पदार्थ खाणे, खारट पदार्थ खाणे, शिळे पदार्थ खाणे, दूषित अन्न आणि अस्वच्छता या सर्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे त्वचेवर खाज सुटणे, जळजळ होणे आणि लालसरपणा यांसारखी लक्षणे दिसून येतात, ज्यामुळे दाद होऊ शकतो. दादचे 4 प्रकार आहेत. पहिलं आहे टिनिया क्रुरिस. हा सांधे, आतील मांड्या आणि नितंबाभोवतीच्या त्वचेवर होतो. दुसरं आहे टिनिया कॅपिटस. हा दाट टाळूवर होतो, जो प्रामुख्याने मुलांना होतो. हा प्रकार सामान्यतः शाळांमध्ये पसरतो, त्यामुळे डोक्याच्या काही भागात टक्कल पडते. तिसरं आहे टिनिया पेडिस. हा दातचा प्रकार पायांच्या त्वचेवर होतो. सार्वजनिक ठिकाणी अनवाणी चालल्याने धोका वाढतो. चौथा प्रकार आहे टिनिया बार्बी. हा दाद चेहरा आणि मानेच्या दाढी असलेल्या भागात होतो, त्यामुळे अनेकदा केस गळतात. हा दाढी करण्यासाठी न्हावीकडे जाताना होतो, म्हणूनच याला न्हावीची खाजही असेही म्हणतात. आता दाद म्हणजे रिंगवर्म होण्याची कारणे काय आहेत यावर चर्चा करूया. दाद हा फंगल इन्फेक्शनमुळे होतो. हा फंगस सारखा पॅरासाइट त्वचेच्या बाह्य पेशींमध्ये वाढतो. तो सहजपणे आणि विविध प्रकारे पसरू शकतो. जर एखाद्या प्राण्याला दाद असेल तर त्या प्राण्याला स्पर्श केल्याने तो इन्फेक्शन माणसात पसरू शकतो. जर एखाद्या इन्फेक्शन व्यक्तीने कंगवा, ब्रश, कपडे, टॉवेल आणि बेडिंग सारख्या वस्तूंना स्पर्श केला तर इन्फेक्शन त्यांच्यात पसरू शकतो. चला दाद कशी टाळायची याबद्दल बोलूया. दाद, खरूज आणि खाज सुटणे टाळण्यासाठी तुमच्या आहारात आणि जीवनशैलीत हे बदल करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारात काही बदल केल्याने बुरशीजन्य संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. उदाहरणार्थ व्हिटॅमिन ई समृद्ध असलेले पदार्थ जास्त खाणे. हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
जे ल्युकोसाइट्स तयार करण्यास मदत करतात आणि बुरशी नष्ट करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई साठी तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑइल, सूर्यफूल तेल, अक्रोड, मसूर, पालक, बदाम आणि तीळ यांचा समावेश करावा. स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, परंतु संक्रमित व्यक्तींनी वापरलेले कपडे आणि वस्तू वापरू नयेत. संसर्ग झालेल्या पाळीव प्राण्यांपासून देखील दूर राहिले पाहिजे. आता आपण दाद आणि खाज कमी करण्यासाठी होमिओपॅथिक औषध आणि होमिओपॅथिक क्रीम बद्दल बोलूया. मित्रांनो, मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की होमिओपॅथिक औषध कधीही लक्षण किंवा रोग पाहून दिले जाऊ शकत नाही. होमिओपॅथिक औषध व्यक्तीची मानसिक, शारीरिक आणि विशिष्ट लक्षणे लक्षात घेऊन दिली जातात. पण मी तुम्हाला एका सामान्य औषधाबद्दल सांगेन जे बहुतेक डॉक्टर्स त्यांच्या क्लिनिकमध्ये वापरतात, आणि ते म्हणजे डॉक्टर रेगवेट कंपनीचे R23 ड्रॉप्स. हे औषध दाद आणि खाज सुटण्यासाठी खूप प्रभावी औषध आहे. तुम्हाला या औषधाचे 15 थेंब अर्धा कप कोमट पाण्यात मिसळावे लागतील आणि दिवसातून 3 वेळा म्हणजेच सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यावे लागतील. लक्षात ठेवा, तुम्हाला हे औषध जेवण करण्यापूर्वी अर्धा तास आधी प्यावे लागेल आणि हे औषध घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आता आपण दादवर क्रीम कशी लावायची याबद्दल बोलूया. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे हात चांगल्या साबणाने चांगले धुवावे लागतील आणि नंतर क्रीम लावावी लागेल. तुम्हाला क्रीम बाहेरून आत लावावी लागेल, आतून बाहेरून नाही. त्यानंतर तुम्हाला ते अर्धा तास उघडे ठेवावे लागेल आणि साबणाने तुमचे हात पूर्णपणे धुवावे लागतील. मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकला असाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.